तुमच्या पायरीवर माथा ठेवून कीर्तनाला सुरुवात करतो. सर्व संतांच्या चरणावर मस्तक ठेवून कार्यक्रमाला सुरुवात करतो. प्रसंग आहे आजचा मागणीपर प्रकरणाचा आणि हे जागराचं कीर्तन आहे. उद्या काल आहे की नाही. 7 दिवस आपण भरपूर ऐकलं नाही. 21 वर्ष ऐकलं. किती वर्ष आहे? 21 वर्ष आहे. आणि योगायोग असा 21 वर्षातले आजचं 21च तारीख आहे. काय योगायोग आहे माहिती आहे? असं काहीतरी योगायोग असला पाहिजे. विठाला विठाला काय ताकद आहे परमार्थाची, ती संतांकडे गेल्याशिवाय कळणार नाही. तुकोबर आहे या अभंगामध्ये देवाकडे प्रार्थना करतात, देवाकडे मागणी मागतात. देवा माझ्यावर तुम्ही उपकार करा आणि उपकार करून माझ्याच देवाचा मला विसर पडू द्या. झालं का लक्षात? देव कोणाचा? तुकाराम महाराजचा. आणि विसर कोणाला पडायला सांगतात? देवाला. त्याच्याशिवाय मला जीवनामध्ये सुख लाभणार नाही हे मला कळू आले. माझ्या चित्ताला तुझ्या पायापाशी जवळ ठेव. एवढंच नाही, जे माझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतात अशा प्रकारचे जे विकार आहेत ते विकार काय कर? नाहीसे कर. आस भय चिंता लज्जा कामक्रोध यांचा संबंध माझ्याशी ठेवू नकोस. आणि हेच तुला मागणं आहे. त्याचं कारणही मी तुला सांगतो. कारण मला वरपंगाची भक्ती करायची नाही. काय? मला भावशुद्ध भक्ती करायची. जी भक्ती करून वाटळ होईल अशी भक्ती मला नको. मला भक्ती करून तुझा प्राप्ती झाली पाहिजे, तुझ्यात मी विलीन झालो पाहिजे. यासाठी तुकोबर हा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठला नीट ऐका बरं का. अनेक दिवस ऐकले. कीर्तन हे मनोरंजनाचा विषय नाही. बसणाऱ्यांनी, ऐकणाऱ्यांनी आणि ठेवणाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. कीर्तन ठेवणारे मनोरंजन म्हणून ठेवायला लागले, ऐकणारे मनोरंजन म्हणून ऐकायला आले. आता दोघांचं काय होणार हे मला ना माहिती, ते देवालाच विचारा. जे मनोरंजन म्हणून कीर्तन करतात, जे मनोरंजन म्हणून ऐकतात, त्यांचं जीवन एक मनोरंजनच होईल. लोकांचे होते आणि गेले. बाकी काय मिळणार आहे? शेवट काय मिळणार? ज्याच्यामधून फलश्रुती पाहिजे असेल तर देवाला आवडेल अशी भक्ती पाहिजे. कशी पाहिजे? आता मला सांगा, आपली भक्ती आपल्याला आवडेल अशी चालली का देवाला आवडेल अशी चालली? खरं सांग. कीर्तनकार आला रे, त्याला सांगतात खूप हसवा बरं का पहिलं. अरे हसवा म्हणजे काय? मी सांगेल तुम्हाला, आत्ताच्या कीर्तनात 2 तास तुम्हाला बरं वाटणार नाही, पण 2 तासाने नक्की बरं वाटेल. कोणतं कीर्तन पाहिजे तुम्हाला? 2 तास बरं वाटणारं पाहिजे का 2 तासाने बरं वाटणारं पाहिजे? मग मनोरंजन नाही, तमाशा नाही, लावणे नाही. महाराजजी तमाशांचे विचाराचे, रघुवीर खेडकराचे तमाशे बंद पडले कीर्तनामुळे. कुठं नेला संप्रदाय? काय चालू आहे? अशा मुंबईमध्ये आमच्याकडे बंदी आहे बरं का. असे जर तमाशा टाईप कीर्तन असेल आणि तमाशा टाईप डान्स असेल, नाचलं पाहिजे, पण वारकरी पद्धतीनेच नाचलं पाहिजे ना. तमाशा टाईप नाच तर मुंबईमध्ये आम्ही त्या कीर्तनाला साथ देत नाही. मुंबईमध्ये अजूनही ते बऱ्यापैकी पाळून ठेवलेलं आहे, राखलेलं ठेवलेलं आहे. कीर्तनकाराकडे चारित्र्य असावं पहिलं, कीर्तनकाराकडे वैराग्य असावं आणि कीर्तनकाराकडे साधना असावी. या तिन्हीत एकही जरी नसेल तर तो कीर्तनाचा त्याला फायदा होणार नाही, तर जगाला घडून होणार. चारित्र्य नाही, वैराग्य नाही आणि साधना नाही, तर कीर्तन करून त्या कीर्तनकाराला स्वतः फायदा नाही होणार, तर बाकीच्या जणांचं काय? विठ्ठला ज्ञानोबराय सेवा संस्था 21 वर्ष हे चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवत आहे. आपल्या सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद. सुंदर असे मृदंगमणी आहे विठ्ठल महाराज सप्रे, वा वा, धन्यवाद. त्याच्यानंतर त्यांचे मित्र योगेश महाराज साने. जुगलबंदीच आहे. 2 पकाद असते ना, एक इकडून इकडून अशी जुगलबंदी लावली असते. खरंच ना, आम्ही लावली होती फडावर तिकडे कळमेश्वरला. बुलढाणा जिल्ह्यात कळमेश्वर आश्रम आहे, हिवरा आश्रम आहे. काय कार्यक्रम आहे मला, आहे का? काय प्रकार आहे, किती मोठा आहे. तिकडचा नियम मला फार आवडला म्हणून मी लवकर आलो. इथे प्रत्येक ठिकाणी लवकर जातो. काय नियम आहे त्या फडावर कीर्तनात? फडकरी सगळे कीर्तनकाराने आल्यावर पहिला हरिपाठ करायचा, त्याच्यानंतर त्याने कीर्तन करायचं आणि काकडा करून मगच घरी जायचं.
तरच पाकिट मिळणार. नाही तर जा कसाही पण. खरंच नियम आहे. तारीख मिळणारच नाही. काकडाचं भजन जर आलं नाही तर तपारी मिळणार नाही. असा सगळ्यांनी नियम करायचा. आता काय करायचं, कीर्तनकाराने पहिला आलं का हरिपाठ करायचा, हरिपाठ केल्यावर कीर्तन करायचा आणि काकडा करून जायचं. मग 50,000चे 60,000 दिले तरी चालेल, मला काही त्याच्यात वाद नाही. बरोबर आहे. पण हे नियम लागू करा. विठ्ठला. दुर्दैव असं आहे काय, काकडा येत नाही, हरिपाठ येत नाही, पण सुपारी जास्त. कोणाचं ऐकतं हे लक्षात ठेवा. ज्याच्या परमार्थ सिद्धीला गेला आहे अशाचं जर ऐकलं तर तुमचा परमार्थ सिद्धीला जाईल. आणि नुसतं इतराचं ऐकलं तर तुमचं मनोरंजन होईल. मनोरंजन पण मनोरंजन नाही. कीर्तने उदाहरण सांगतात, हेच देही हेच डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. सुरुवातीला ज्यावेळेला मी पहिलं कीर्तन केलं ना त्यावेळेला हा अभंग घेतला होता बरं. देवा आता ईसा करी उपकार. इथं बाजूच्याच गावामध्ये कीर्तन केलं. आता आज त्याला 42 वर्ष झाली. किती मध्ये पण घेतले, पण आज 42 वर्ष झाले. पुन्हा आठवण आली, मधून मधून आठवण येते. आपल्याकडून चुकत तर नसेल ना सेवा, पांडुरंगाला विनंती करूया. विठ्ठला. मागणी किती सार्थ आहे तुकोबरायांची आणि आपली मागणी कशी. मागणीवरून माणसाची लायकी कळते बरं का. मी समजा तुमच्याकडे 500 रुपये मागितले तर समजायचं माझी लायकी काय, मी समजायचं. तुम्ही मागणार नाही का. पैसे मागितले म्हणजे काय लायकी. एखाद्याने तुमच्याकडे सिगारेट मागितली किंवा माचीस मागितलं, समजायचं काय लायकीच आहे की नाही. एखाद्याने तुमच्याकडे चुना मागितला तर समजायचं काय लायकीच आहे की नाही. मग एखाद्याने तुमच्याकडे मोबाईल मागितला तर समजायचं काय लायकीच आहे. बरोबर आहे की नाही. मग मागण्यावरून माणसाची योग्यता कळते. ज्याची मागणी श्रेष्ठ तो माणूसही श्रेष्ठ, ती व्यक्ती श्रेष्ठ. ज्याची मागणी कनिष्ठ तो हलक्या दर्जाचा. उठाला. मागणी मागायचं तर नाहीच नाही, पण भक्तीसाठी उद्धारासाठी जगाच्या मागायला काय हरकत आहे का. स्वतःच्या स्वार्थासाठी काही मागायचं नाही, संसाराचं काही मागायचं नाही, पण जगाच्या कल्याणासाठी मागायला काही हरकत आहे का. विठ्ठला. हेची देवा पै मागत मागतात चरण सेवा अखंडित आणि संतांच्या पायावर आणि देवाच्या पायावर विश्वास ठेवला काहीच कमी पडत नाही. मी सांगतो अनुभव सांगतो तुम्हाला माझा. आता मी गजानन महाराज संस्थांमध्ये श्रीमद भागवत केलं. पुढे तिकडे वरोडी आश्रम माहिती आहे ना, बुलढाण्याचे कोण आहे का इकडे. अरे वा वा वा, क्या भाग्यवान आहे ना. वरोडी आश्रम किती मोठा आहे, हिवरा आश्रम किती मोठा आहे विचारायला जात आहे ना. त्याच्यानंतर कळमेश्वर आश्रम किती मोठा आहे, त्याच्यानंतर परमानंद संस्थान किती मोठा आहे,
रामानंद संस्थान किती मोठा आहे, अरे जिथे जागृत समाधी आहेत, जागृत सिद्ध समाधी आहे, तिथं गेला का महाराज इतकी बॅटरी चार्ज होते, काय सांगायचं तुम्हाला. आहे ना, बुलढाणाच आहे का, अरे वा वा, हे बुलढाणा वरोडीचे का, तिथंच होतो ना मी, आता 8 दिवस तिथंच होतो. आपले तेजस्विनी बाबा गेले ना मागच्या महिन्यामध्ये, आहे ना, त्याच्या अगोदर मी गेलो होतो भेटायला 2-4 दिवस कळंबेश्वरला कीर्तन करून. काय वा सिद्धी आहे हो, खरंच ना, अलौकिक महात्म्य आहे ह्या महात्म्यांचं. आणि हिवरा आश्रमचा जो आता 3 दिवसाचा कार्यक्रम झाला, त्या संस्थांनी मला काही येत नाही पण देवासारखी माझी पूजा करा. मला काय येते, मला म्हटलं खरंच ना. ते आपले मालपाणी अध्यक्ष आले, पटकन लगेच गाडीत बसवलं, फिरवलं मला. आणि काय सांगावं, किती साधा मनुष्य, स्वतःची 70 एकर जमीन संस्थानला देऊन टाकली. वा, आपण 100 रुपये लवकर सप्त्याला देत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की नाही. आणि काय मजा आहे तिथे पाहिलं महाराजजी, पाहिलं मी तिथे शाळा, कॉलेज, गोशाळा, हॉस्पिटल, 3000 विद्यार्थी त्या हिवरा आश्रमावर आता शिकायला आहेत. 200 एकर जमीन आहे, शेतात पिकवायचं. आता ते तुरी बनवत होते, 500 क्विंटल तुरी झाल्या, वर्षभर डाळ पुरते बरं का. असं काहीतरी पाहिजे. 200 एकर जमीन आहे. एवढंच नाही तर काल्याला किती लोक असतील, 3 लाख होते. 300-350 पोत्याच्या पुऱ्या होत्या, 350 क्विंटलच्या पुऱ्या. ते पुऱ्या तळायला मोठं एवढं असं काय ते मोठं होते बापरे. एका वेळेला 50 किलोच्या पुऱ्या तळत होत्या बघा. 350 क्विंटलच्या पुऱ्या, 100 पोती तांदूळ, 50 पोती डाळ, कुडा एवढा काला. आपले मला वाटतं सगळे घातले एकत्र तरी होणार नाही का, होय. पण ते बुलढाणा जिल्ह्याचं फार मला वाईट वाटलं. साधू संतांची भूमी आहे, ऋषी मुनींची भूमी आहे. कुठल्याही साध्या गावात कीर्तनाला गेलं तर कमीत कमी 10,000च्या खाली माणसं नाही, वैशिष्ट्य, कारण संतांची भूमी आहे. असे सगळे आश्रम त्यांनी मला खूप असं चांगल्या, बऱ्याच वेळा जातो मी, पण ह्या वेळेला फार आदरातिथ्य केलं आणि काकडा म्हणून दाखवला, हरिपाठ म्हणून दाखवला, कार्यक्रम फिक्स करून टाकला. परंपरा जाईल. सकाळी आम्ही 2 जण बसलो मस्तपैकी, काकड्यात म्हणायला लागले, सुंदर आहे की नाही, किती मजा वाटते बरं. साधू संतांच्या आशीर्वादात आणि भूमीमध्ये. गजानन महाराज संस्थांचं सूचना आली मला सूचना संस्थांमधून येतात. या अनुभवाचं सांगते बरं का मी, काहीतरी रचूनकडे सांगत नाही, मला येणार नाही. काय सूचना आली, गजानन महाराजांचं मंदिर आता स्वित्झर्लंडला बनतंय, माहिती का तुम्हाला. मी फक्त विचार केल्यावर डोक्यामध्ये महाराजांचं इकडं सगळं आहे, परदेशामध्ये महाराजांचं कुठं कुठं मंदिर आहे असा विचार करत मी तिकडे त्या हिवरा आश्रमकडे गेलो. गेल्यानंतर तिकडून साठेबावांचा फोन आला मला, हे महाराजांचं मंदिर स्वित्झर्लंडला बनतंय, आता अजून थोडंसं काम बाकी आहे आणि मंदिर बनलं का तिकडे तुम्हाला पाठवलं जाईल. कशाला, इंग्लिशमधून चरित्र सांगायचं. कशामध्ये, मराठीचं सांगणारे आहे, तिथं कोणाला करणार मराठी. तर हे गजानन महाराजांचे या बुलढाणा जिल्हा सर्व जगावरती सारे अनंत उपकार आहे. लंडनला गजानन महाराजांचं मंदिर होत आहे, विठ्ठल मंदिर होत आहे. सर्व आमचे ओळखीचे माणसं, या योगेच्या ओळखीचे माणसं आहे. ट्रस्टीमध्ये लंडनच्या. काय आहे हे, कशासाठी केलं पाहिजे, जगाचा महिमा, संताचा महिमा जगामध्ये पोचला पाहिजे, देवाचं महिमा जगामध्ये पोचला पाहिजे. विठ्ठल म्हणून तुम्ही विचार करा, थिंक प्रॉपरली
will be resolved. नाही समजलं, नाही समजलं. काय माहिती का, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून कीर्तन चालू केली, युट्यूबला पाहायला मिळते तुम्हाला. नाही मला इथं देशात पाहिली तर परदेशात पाहतात ना. थिंक प्रॉपरली इमिजिएटली, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, से विठोबा प्राऊडली, ऑल प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व्ड, युअर लाईफ विल बी रिझॉल्व्ड. किती सोपं आहे इंग्लिश. हा सोपं आहे की नाही? येते का नाही इंग्लिश? नाही येत. आणि नातवंड जर घातली, सांगा बरं, पोरं जर इंग्लिश मिडियमला असली तर आई बापाला शिवाय दिल्या तर कळतील का? हा काय मजा आहे बरं का. आमचा पोरगा ना कॉन्व्हेंट स्कूलला आहे. म्हटलं कॉन्व्हेंट म्हणजे काय? कॉन्व्हेंट म्हणजे काय आहे ना तुमचे पोरं कॉन्व्हेंट स्कूलला? म्हणजे काय, ज्या स्कूलमध्ये गेल्यावर पोरांचं वाटोळं होतं त्याला कॉन्व्हेंट स्कूल म्हणतात. बरं, तुम्हाला वाटलं चांगलं झालं का? बऱ्याच पोरांचं वाटोळं झालंय. 12वी झाले तरी पोरांना लेटर लिहिता येत नाही. मी प्रिन्सिपल दत्ता मेघे कॉलेजला 12वी इंग्लिश मिडियमच्या पोराला साधं लेटर लिहिता येत नाही. 1-1 लाख रुपये फी देता काय वाटतंय आपल्याला? फक्त बिल्डिंग चांगली पाहिजे, एसी पाहिजे, न्यायला आणायला गाड्या पाहिजेत, आणि फी जास्त असली तर लोकांना सांगायला होते आमचा पोरगा काही साध्या स्कूलमध्ये जात नाही, पण तिथं काही शिकवलं जाते का ते पहा. एवढं समाज भरकटत चाललं काहीतरी. पहिलं बघायचं काय शिकवलं जाते ना आपल्या पोराला किती येते. तिथे एसी आहे का बेसी आहे का त्याचा काही उपयोग नाही. मास्तर आहे का चांगला, आणि मास्तर जर चांगला नसेल तर मुलांचं काय होणार? विठ्ठला एका घरामध्ये गेलो, 7-8 वर्षाचं पोरगं होतं. मला माहिती आहे ते इंग्लिश मिडियमला असणार. म्हटलं त्याला विचारलं व्हेर इज युअर ग्रँडफादर अँड मदर. तो म्हटला दॅट स्टुपिड्स आर सिटिंग देअर. काय 8 वर्षाच्या पोराने काय सांगितलं? व्हेर इज युअर ग्रँडफादर अँड मदर म्हणजे आजी आजोबा कुठे आहे? ते म्हणजे स्टुपिड्स आर सिटिंग देअर. ते मूर्ख तिथं बसले. आता आजोबा आजीकडे गेल्यानंतर आजोबा आजीने गप्प बसायचं की नाही? बघा माझा नातू काही छान इंग्लिश बोलतो. म्हटलं आजी आता तुला मूर्ख म्हटले, आता चपलेनेच आणायचं राहिले. एवढं इंग्लिश मध्ये घालून उपयोग नाही. विठाला जशी शायनिंग चालत नाही ना, तशी परमार्थात सुद्धा शायनिंग चालत नाही. आता काय झालं माहितीये का तुम्हाला? पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, ते वाक्य पुसून टाकलं. पाहुनिया मोबाईल करावे कीर्तन. बहुतेक महाराज आता काय पाहिलं ते गाथाय माहिती नाही, माथाय गाथ्यात नाही, ज्ञानेश्वरीचा पत्ताही नाही, आणि उड्या मारितात येड्यासारखे. पिंगळा काय, आणखी काय. आता खंडोबाय घातला त्याच्यात वैदी नाही घातली. आता हा खिचडी काला केल्यावर तुमचा तमाशा नाही तर काय? बोला विठ्ठला. कोण करतं बरं का? स्पष्टपणे सांगतो महाराज मी, हे ज्यांना काही येत नाही ना ते गाण्याच्या याच्या नारळ 2 तास काढून नेतात. 15 मिनिटं सुद्धा त्या अभंगाचं विश्लेषण केलं जात नाही. हे त्यांनी हे अशा प्रकारे चालू केलंय. आता लोकांनी त्याला टाळ्या वाजवतात, त्याला काय करायचं आहे का? बरं आहे, तो नरकाला गेला तर तुम्हाला घेऊन जाईल. गिरायक पाहिजेत ना, आहे का नाही? कीर्तनाचं विल्हेवाट लावू नका, संप्रदायाची विल्हेवाट लावू नका. संतांची परंपरा मोडली तर देव कधीच मान्य करणार. आणि कीर्तनात साधन करून जर नरकाला कोणी गेला तर मी सांगतो तुम्हाला, परत त्याला जगामध्ये कोणतं साधन नाही का परत निघणारच नाही. तो कशाने निघणार नाही. परंपरेने चाला ना. संतांचा अपमान करायचा नाही. विठ्ठला. काही लोक खूप शाईन मारतात बरं का. एकाला इंग्लिश येत नव्हते, म्हटलं तुम्हाला म्हटलं इंग्लिश शिका. म्हटलं शिकवतो. मला म्हणे जास्त काही नाही, 2-3 शब्द शिका. म्हटलं येस. काय शिकायचं? येस, नो आणि थँक्यू. कोटपीट घालायचा मस्त, काळा बिळा मस्त पैकी भांग पाडायचा, बोटपीट घालायचं, सूट घालायचा, आणि येस नो थँक्यू, येस नो थँक्यू. आहे की नाही? कोणी म्हणलं का असं म्हणत जायचं. लोकांना वाटलं खूप चांगली इंग्लिश आहे. त्याला अभिमान झाला आपल्यासारखा कोणी शहाणा नाही, अर्थही माहीत नाही, काही नाही, काही नाही. रेल्वेच्या डब्यातून चालला, जाता जाता त्या डब्यात चोरी झाली. चोर पकडण्यासाठी पोलीस आले. पोलीस आल्यानंतर याला विचारलं तू चोरी केली का? त्याला वाटलं मी काय कमी आहे का? यस. काय चोरी केली का? यस. तुझ्या बरोबर आणखी कोणी होतं का? नो.
पोलिसांनी 2-4 कानफडात लगावल्या तर म्हटलं थँक्यू. असं आपलं शोबाजीचा हा परिणाम आहे. विठ्ठला आपल्या जीवनामध्ये आपण येऊन काय केलं ना आपली गती काय होणार हे शेवटच्या दिवशी कळेल. आणि त्यासाठी म्हणून अगोदरच तत्पर असलं पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर उपयोग नाही. टाइम इज मनी, डोंट वेस्ट टाइम. एक एक मिनिट ह्या जीवनाचा फार महत्वाचा आहे. म्हणून त्याच्यामध्ये भक्ती करणं फार मोठी गरजेची आहे. आणि संतांच्या मार्गदर्शनाने आदर्श घेऊन पुढे चालणं फार मोठं गरजेचं आहे. तुकोबरांनी काही संसाराचं मागितलं का? नामदेवरायांनी काही मागितलं का? आपण गेलं तर मागितल्याशिवाय राहतो का? पोरं होऊ दे, जमीन मिळू दे, गाडी मिळू दे, धन मिळू दे, आणि पाहिजे तर बरंही जाऊ दे. हे सगळं मिळाल्यावर कुठं आपण राहतोय? विठाला विठा. तुकोबर आहे भगवंताकडे पाहिल्यानंतर त्यांना माहित होतं आपली भक्ती फेल जाता का म्हणे. अर्जुन सुद्धा हुशार होता. कृष्णाची भक्ती करत असताना अर्जुनाने विचार केला आपली भक्ती फुकट जाऊ नये म्हणून त्यालाच विचारावं भक्ती कशी आहे, करायला पाहिजे आम्ही. बरोबर आहे. आपण विचारलं देवाला कधी? एवं सतत युक्ता ये भक्ता स्वाम पर्युपासते याच्यापेक्षरम व्यक्तम तेषाम के योग वित्तमहा. कृष्णा मी भक्ती करतोय पण तुला कोणती भक्ती आवडते ते सांगशील ना? त्या वेळेला कृष्णाने सांगितलं एवढा अध्याय नाही की नाही. समशत्रूच्या मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता तुल्य निंदा सुतीर मौनी आहे की नाही. असा पाहिजे. अनपेक्ष सुचर दक्ष उदासीनो गतव्यदा सर्वारंभ परिदागी यो मद्भक्ता समे प्रिया. जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. अंडरलाईन मारा. आता इथं किती कोण कोण बसतोय त्याच्यात मला नाही वाटत. मी तर बसत नाही. ज्याच्या ठिकाणी अपेक्षेला वाव नाही तो भक्त मला. आता आमचे किती अपेक्षा असतात. कीर्तन मिळावी ही सुद्धा अपेक्षा असते आहे की नाही. मी तर म्हणतो नाही कीर्तन मिळालं तर काही भजन होतच आहे घरी ना. लोकांनी महाराज म्हणावं ही सुद्धा अपेक्षा असते आहे की नाही. मग कोणतीच अपेक्षा ज्याच्याकडे नाही. सुचिर दक्ष सुचिरभूत आहे, पवित्र आहे, पवित्र देवाचं नामस्मरण करतो असा देवाला भक्त आवडतो. विठ्ठला देवा पांडुरंगा यदा कदाचित माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तरी मला क्षमा कर आणि माझ्यावर उपकार कर. काय उपकार कर? अभंगाच्या पहिल्याचा
देवा आता ऐसा करी उपकार, माझ्यावर उपकार कर. काय उपकार कर? देहाचा विसर पाडी मज. देव कोणाचा? आता बोला, फटाफट बोला. तुमचा आहे का देवाचा आहे? अजून कळालं नाही गणित. देह माझा 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 असं आपण म्हणतो, पण आपला आहे का? ज्ञानेश्वरी वाचा. हा काळाचा उष्टा खिचडा आहे, उष्टा खिचडा. आपला आहे का? पण आपला असतं तर आपली सत्ता याच्यावर चालते का? म्हणजे आपला नाही. मग आपल्याला दिलेला आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे म्हणता काय? पण आमचा फ्लॅट आहे ना शिपडेला, आहे की नाही? फ्लॅट आहे की नाही शिपडेला? इथं बंगलो हाऊस आहेत, रो हाऊस आहेत, आहे की नाही? आहे ना? अरे हाच फ्लॅट तुमचा नाही तर तो रो हाऊस कसा तुमचा असेल? बरं, ज्यांचे होते ते घेऊन गेले का ठेवून गेले? हा, ठेवून गेले. मग आहे का आपला? एवढं लक्षात ठेव. देह आपला नाही. आपल्याला देह भाड्याने दिलेलं घर आहे. आता भाडेकरूचं काम काय आहे? मालकाला भाडं भरायचं. आता ह्या देहाचं भाडं पैशामध्ये नाही तर कशामध्ये आहे? ज्याने आपल्याला दिलं त्याचं नामस्मरण करण्यात भाडं आहे. विठ्ठला ये मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. आएगी नोटिस जमानत न होगी, पल्ले में अगर कुछ अमानत न होगी. होकर के कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पडेगा. भाड्याचं घर. तुम्ही म्हणाल भाड्याच्या घरात घुसलो, आम्हीच मालक झालो, तर मग काय करील? मालक पोलिसाला बोलवेल आणि तुम्हाला दांडक्याने आणेल. आता कोणते पोलीस येतात इथे? तुम्ही जर घराचं भाडं भरलं नाही तर यमाचे यमदंड बैसतील. काय 21 वर्षे सप्ताह झाला पण सप्त्याला गेला का नाही? काय दांडक्याने हाणतो तुला. घरीच राहिलास, नामस्मरण केलं नाहीस, एवढं घर दिलं तरी तू तिथे नामस्मरण केलं नाही. ते आता नाही कळायचं. शेवटच्या दिवशी यमराज आल्यावर बघा कसे डोळे पांढरे होतात. आणि मग बाई गेले असते सप्त्याला तर बरं झालं असतं. आता काय जाऊ देतो तू? जेव्हा वेळ होती तेव्हा गेला नाही तर आता जाऊन उपयोग नाही. विठ्ठला 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 आता आपलं जीवन चाललंय. खेल जिंदगी का चलता रहेगा, खेल जिंदगी का चलता रहेगा, जिंदगी का चलता रहेगा, काल गिर में नजरा रहेगा, काल गिर में नजरा रहेगा, काल गिर में नजरा रहेगा, नजरा रहेगा. खेल जिंदगी का चलता रहेगा, खेल जिंदगी का चलता रहेगा, खेल जिंदगी का चलता रहेगा. हाथ चलता रहेगा,
जिंदगी का चलता रहेगा, मेरा जिंदगी का चलता रहेगा, मेरा जिंदगी का चलता रहेगा, मेरा जिंदगी का चलता रहेगा। काय मजा आहे. होगी बचपन की मीठी कहानी, बालपणातल्या गोष्टी किती बऱ्या वाटतात. किंतु उदास रहेगी जवानी, बुढ़ापे में हाथ मलता रहेगा, खेल जिंदगी का चलता रहेगा, खेल जिंदगी का. कबीर महाराज आणि अनेक महाराजांनी खूप अभंग लिहिले, आपण वाचतच नाही. आपलं चाललंय मोबाईल. आता मोबाईल मध्ये फारच गेले कामातून. नाही मोबाईलवर मग फोन आल्यावर काय म्हणता तुम्ही? बोला हॅलो म्हणता का? हॅलो म्हणता का? का म्हणता बोला? अरे इंडियन्स आर द ग्रेटेस्ट फुल इन द वर्ल्ड. जगातील लोक बोंबलून आले आपल्या नावात. भारत देशासारखे मूर्ख माणसं जास्त कुठं नाहीत. सत्य सांगतोय तुम्हाला मी. त्याचं कारण चुकीच्या गोष्टीचं लगेच अनुकरण करतात, किंवा कोणती गोष्ट अनुकरण करताना त्याचा विचार करत नाही. करतो विचार. का बोलता हॅलो? शेजारी बोलतो म्हणून आपण बोलतो. नाही काय? आहे का काही त्याला कारण? आता उद्यापासून हॅलो बोलायचं नाही. काय बोलायचं? राम कृष्ण हरी. समोरच्याने नाही घेतला तरी. आता या गावच्या लोकांना हॅलो कळत नाही, तो म्हणतो आलो फोनवर. आता आला कशाला? आता आला तर फोन कायला करतो? फोनचा शोध लावणारा ग्राहम बेल ऐकलं का? त्याने फोनचा शोध लावला. 2 फोन तयार केले आणि त्याच्या बायकोकडे एक दिला आणि त्याच्याकडे मेगारिट हॅलो. त्याच्या बायकोकडे एक फोन दिला, त्याच्याकडे एक फोन घेतला. त्याने त्याच्या बायकोला फोन केला हॅलो. तुम्ही त्याच्या बायकोला कशाला ताप देता रोज? हा ती बिचारी कंटाळली. माझ्या नावाचा एवढा जप चाललाय जेवढा देवाच्या नावाचा नाही. विठाला तुम्ही रामकृष्ण हरी जर म्हटला तर तेवढं पुण्य घडेल आणि समोरच्याच्या कानावर पडेल ना. आता म्हणणार का? बरोबर. जर नाही म्हटल्या तर सवय लागली का लागली? सवय लागली का लागली? आता आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो. हॅलो म्हणायचं नाही. दुसऱ्याच्या बायकांना हाका मारायच्या. आता कशाला मारता? काय सांगतो मी? देह तादात्म्य आहे ना. देह तादात्म्य माणसाला कुठेही नाही. देह तादात्म्य गेल्याशिवाय सुखाची प्राप्तीच नाही. बघा काही करा ते. देह माझं असं झालं, माझ्या हाताला असं झालं, माझ्या पायाला झालं. हातही तुझा नाही, पायही तुझा नाही, मग काय उपयोग आहे? फार एका साधूने बरं का चित्रकूटला आणि तिकडे नर्मदा परिक्रमेमध्ये, त्याच्यानंतर वृंदावनला फार असे उत्कृष्ट साधू आहेत, सिद्धी प्राप्त झालेल्या. एका वाक्यात त्यांनी अर्थ सांगितला बरं का. मोक्ष किती एका वाक्यात मिळतो. मोक्ष मिळण्यासाठी सायन्स लागण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला सिद्ध साधू भेटला तर एका वाक्यात मोक्ष आहे. संचित सांडवले काही होते ते जवळी, हुतव्योत वितमाया तुटली हे लागावळी, निष्काम झालो देवा होते माझे कपाळी, तुका म्हणे तुझी आता माझा सर्वस्वी बळी. आता हे आंधळ्या बांगड्याच्या अभंग येतात का नाही मला माहिती नाही. आता लोकांना लोक म्हणजे हा कुठून आणलाय महाराज? जुन्या लोकांना हे येतात. पण ह्या एका वाक्यामध्ये मोक्ष आहे. विठ्ठल संचित संपवलं, संचित संपवलं, प्रारब्ध संपवलं तर झाला तुम्हाला मोक्ष. विठ्ठला सगळं काय होतं पण माणसाला देहाचा विसर पडत नाही. आणि एखादं पद मिळालं तर मी अध्यक्ष आहे, मी प्रिन्सिपल आहे, मी आमका आहे, मी तमका आहे. ज्या वेळेला त्या पदावरून खाली उतरला तेव्हा कळते. अनेक वर्ष मी प्रिन्सिपल होतो पण आता पदावरून उतरल्यावर कळतंय ब्रह्मादिक पद येते दुःखाची शिराणी येते चित्तधनी जडो देशी. एकच पद भगवंताने तुमचा स्वीकार करणं हे सर्वोच्च पद आहे. विठ्ठला ह्याबद्दल किती तादात्म्य धरलं काही केलं तरी शेवटी देह आपला नाही म्हणजे नाही आणि देह जाणार म्हणजे जाणारच. ठेवता येणार. एका साधूने दुसऱ्या सांगितलं इट इज पॉसिबल टू कंट्रोल द डेथ. कोणाकोणाला
मृत्यू आपल्या हातात आणायचा. बोला, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. हे वाक्य लिहून ठेवायचं. काही माणसं म्हणतात त्याचं तेवढंच आयुष्य होतं आणि तिथं जाणार तो. तसं नाही, तुम्हाला बदलता येते प्रोव्हाइडेड यू ट्राय. म्हणजे काय, तुम्ही जर साधना केली तर तुमचं भविष्य तुम्हाला बदलता येणार. काही माणसं म्हणतात ब्रह्मदेवाने कपाळावर लिहिलेलं पुसता येत नाही, पण आमच्या साधू गोपालगिरीचे महाराज, माधवानंद सरस्वती महाराज, षडदर्शन साधू समाज आखाडा यांच्याद्वारे मी तुम्हाला सांगतो, ब्रह्मदेवाने लिहिलेलं सुद्धा पुसता येते आणि ते ब्रह्मदेवाला सुद्धा कळणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पण कधी देवाने उपकार करून आपलं देह तादात्म्य गेलं तर, देह तादात्म्य असेल तर हे शक्य नाही. सांगा आयुष्य किती. हे बघा हातावर लिहिलंय सगळं, याच्यावरून सांगतो बरं का एका मिनिटामध्ये. दिस इज द मिरर इमेज ऑफ लाईफ, एव्हरीथिंग इज रिटन ऑन युअर हँड. सगळं सांगत नाही. ॲस्ट्रॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. हस्तरेषाशास्त्र फार महत्त्वाचं आहे. ज्याचा हात गुलाबी रंगाचा आहे त्या माणसाला कोणताही रोग नाही. घरच्या घरी टेस्ट करायचे. तुमच्या सगळ्या टेस्टिंगचे पैसे आज वाचवणार तुमचे. 5,000, 10,000, 6,000 सगळ्या टेस्ट करायची गरज नाही. कोणताच रिपोर्ट काढायची गरज नाही. हाताचा रंग बघून मी हिमोग्लोबिन सांगतो आणि नाही आलं तर कीर्तन करायचं सोडून देतो. बोला, असं झालंच नाही कधी. परवा आणखी बरे झाले. म्हटलं तुझं हिमोग्लोबिन 9.5 आहे किंवा 9 ते 10च्या मध्ये आहे, जा टेस्ट करून ये. तुम्ही काय सांगता म्हणे. मी टेस्ट करून आलं तर 9.6 निघालं. बघा, कशाला पैसे घालवायचे. आपल्याला आपल्यावरच विश्वास नाही तर काय करता. लॅबोरेटरीवर विश्वास आहे नाही का. लॅबोरेटरीत काय चालते मलाही माहिती आहे, मी पण लॅबोरेटरीत होतो. तर हे जर पांढरं झालं तर तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं. हे जर पिवळं झालं तर लिव्हर चांगलं काम करत नाही. हे जर लाल 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 हात असेल ते माणसं भांडकुदडी असतात. घरी जाऊन बघा, इथं नका दाखवा. लाल भडकून येणार एकदम. तसंच नखाच्या रंगावर पण आहे. नख गुलाबी रंगाची पाहिजे. लाल रंगाची असेल काहीतरी आजार आहे. पिवळा रंगाचा लिव्हर कमकुवत झालं, पांढरं झालं, हिमोग्लोबिन कमी झालं, ती गुलाबी असावी. फार याच्यामध्ये मजा आहे बरं का. हे असं केलं ना, अशी बोटं राहिली पाहिजे. अशी म्हणजे दाबायची नाही, काय नाही, सहज अशी राहिली पाहिजे. साधारण फट पाहिजे हातामध्ये. अशी बोटं ज्याची आहे तो मनुष्य चांगल्या स्वभावाचा आहे. मनुष्य किंवा बाई, ज्याची अशी चिटकलेली असतात, असं सहज केल्यानंतर ते माणसं आतल्या गाठीचे असतात. सत्य आहे ते. हे इथं दिसतं ना सगळं. तुमचा स्वभाव हातावर आहे, त्या बोटावर आहे. हे जे असे असतात काहींचे, असं केलं तर असंच राहताना ते फाटक्या हृदयाचे असतात. ते काही हृदयात काही ठेवत नाही. असे असंही नको, असंही नको, असं पाहिजे साधारण. आता या अंगठ्याची फार मोठी मजा आहे बरं का. हा अंगठा असा राहिल्यानंतर वाकडा झाला पाहिजे शेंडा. ज्याचा अंगठ्याचा शेंडा वाकलेला आहे ती माणसं सहजपणे वागतात किंवा लवून काम करतात, आहे की नाही. काहींचं तुम्हाला असं पाहायला मिळेल, असाच असतो अंगठा, वाकलेला नसतो. याचा वाकवला तरी वाकणार नाही. पण लग्न करताना नवऱ्याचा अंगठा बघायचा पोरींनो. असा असला तर वाकवता येईल, असा असला तर वाकणार नाही. फार मजा आहे बरं घ्यायचा. मी शिकले, मला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. मी माझं आयुष्य काढलं, सगळं काढलं. नाव आय एम एन्जॉईंग द लाईफ, रिअली एन्जॉय. कधी मरणार आहे ते माहिती आहे, पुढे काय होणार आहे, उद्या काय होणार आहे ते माहिती आहे. आणि याच्यासारखं जगण्यात आनंदच नाही ना. आपलं कसं आहे, गडगंज सोनं पडले, पैसे पडले, पण कधी मरतो याची गॅरंटी नाही. या जगण्यात आनंद नाही ना. आयुष्य काढता येतं बरं का. राशीवरून, याच्यावरून, सगळ्यावरून आयुष्य काढता येते. आता काही काही भगिनी असतील इथे, त्या कधीच कोणाला काही बोलत नाही. पण जर कोणी काही बोलला तर मात्र सोडीत त्या होऊन बोलत नाही. पण जर कोणी बोलला किंवा नवरा बोलला तर मग सोडीत नाही. समजायचं कोणत्या राशीच्या. आता राशी समजून घ्या की
वृश्चिक राशीच्या. विंचू होऊन चावत नाही, पण त्याला हात लावला तर त्या विंचवाच्या राशीच्या. अशावरून मेष राशीची जर असेल तर नवऱ्याचं ऐकणारच नाही. नवरा मेष राशीचा असला तर बायकोचं ऐकणार नाही. आणि दोघे मेष राशीचे असले तर टकरी झाल्याशिवाय राहणार नाही. झगडा, हा टक्कर इकडून आणि तो तिकडून तिकडे. हे सगळं मजेशीर शास्त्र आहे. विठ्ठला याच्यावर एवढं सुंदर. हा गुरुचा उंचवटा आहे. इथे गुणाकाराची फुल्ली असेल तर हा काय आहे? गुरुचा आपल्याला कृपा झालेली आहे. त्याच्यानंतर इथं ज्या गुणाकाराच्या फुल्लीचं स्वस्तिक झालं असेल तर तुम्ही सिद्ध झाला. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. सिद्ध साधू संतांच्या या हातावरती स्वस्तिक असते. ही आयुष्य रेषा आहे. इथून जर खाली आली सरळ तर 100 वर्षाचं आयुष्य आहे. फक्त CBD सारखे सिग्नल किती आहेत बघायचे. आडव्या रेषा म्हणजे त्याला काय आहे? सिग्नल आहे. ते सिग्नल जेवढे जास्त तेवढा तुम्हाला त्रास जास्त. सिग्नलच काढून टाकले मी. भरपूर सिग्नल होते माझ्या आयुष्यात. 50 वयापर्यंत सगळे सिग्नल फेकून दिले. आता सिग्नलच कंटाळले. याला सिग्नल देऊन देऊन काही उपयोगच नाही. विठ्ठला काय आनंद आहे आपल्या या ठिकाणी. आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार साहेब या ठिकाणी भेटीला आलेले आहेत. फार आनंद आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार साहेब या ठिकाणी आले. धन्यवाद. तुमच्यामुळे हे कीर्तन होतात. तुम्ही सर्व आम्हाला सहकार्य करता. फार मोठी गरज आहे. आणि असे आपल्याला अधिकारी लाभले हे आपलं वैभव आहे. टाळ्या वाजवा. हे सगळं शास्त्र फार सुंदर दिलेलं आहे. सगळं सांगायला मला वेळ नाही. नंतर तुम्ही घरी जाऊन बघा. याच्यावर आपला मृत्यू कधी आहे याच्यावरून या रेषेवरून काढता येते बरं का. वर्ष काढता येते, दिवस काढता येते, तारीख काढता येते. हा एक प्रेडिक्शन. दुसरा प्रेडिक्शन आहे तो राशीचा प्रेडिक्शन. आणि तिसरा प्रेडिक्शन जो आहे तो आपल्या साधनेचा प्रेडिक्शन. साधनेच्या प्रेडिक्शनने तुम्हाला वर्ष, आयुष्य, तास काढता येते. साधू संत हे आपलं जीवन उज्ज्वल करण्यासाठी साधना करतात आणि आयुष्य मागे पुढे करता येते. 100चं 150, 150चं 200, 200चं 100 सर्व प्रकारे करता येते. हे दिस इज द मिरर इमेज ऑफ द लाईफ. एव्हरीथिंग इज रिटन ऑन युअर हँड. ही रेषा कुठून कुठं गेली त्याच्यावर अवलंबून आहे. या रेषेला इकडच्या बाजूला फाटा फुटलेला असेल तुमच्या बघा. खाली टोकाला फुटलाय का? म्हणून तुम्ही CBDत राहता. CBD याचा अर्थ कोकण भवन. आणि कोकण भवन नाही, ही अरबी समुद्राची खाडी. काय खाडी तयार झाली नाही तर आहे ना सर्वांच्या. ज्यांचा नाही त्यांनी गावाला जायचं लवकर. खोटं सांगत नाही मी. ही रेषा इथं आल्यानंतर इकडच्या बाजूला इथं फाटा फुटला. ही खाडीत राहिले तर प्रगती होईल. ज्याच्या इथं इकडची रेषा नाही त्याची गावाला प्रगती होईल. मी इथं सांगतो. विठ्ठला त्याच्यानंतर इकडे लग्नाच्या रेषा असतात बरं का. ही लग्नाची रेषा सरळ जर गेली तर नवरा बायकोचं लग्न शेवटपर्यंत चांगलं जाते. ती रेषा जर खालीवर असेल समजायचं इकडं तिकडं लाईन मारली जाते. वाकडी तिकडे रेषा. विठ्ठला विठ्ठला
हे देहाचं काय घेऊन बसला? देहाचा विसर. काही झालं तरी देहाची काय होणार? माती. रोज तुम्ही पिझ्झा खाल्ला तरी काय होणार? रोज वडापाव खाल्ला तरी, बर्गर खाल्ला तरी, बरं लोणावळ्याच्या हॉटेलमध्ये जेवला तरी, आणि शिळ्या भाकरी खाल्ल्या तरी काय सोनं होणार आहे? मातीत जर होणार आहे तर ते मातीतच जाणार आहे. तर त्याला तादात्म्य धरून उपयोग काय? बरं नाही म्हटलं तरी ते जाणार, म्हणजे देह जाणार जाणार. याशी काळबा खाणार. काही नाही व तुमच्या हाती, काही नाही व तुमच्या हाती. आत्मा गेल्यावर कुडीची माती, आत्मा गेल्यावर कुडीची माती. आहे की नाही? काय होते मग? एखाद्याची राख सोन्याची होते आणि एखाद्या गरीबाची राख राखीसारखी होते का लाकडाची? मग शेवटी जाणार जाणार आहे. मग त्याच्यावर तादात्म्य धरून उपयोग काय? कितीतरी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला तरी ते सांभाळलं जात नाही. मग त्याचा विसर पडलेलाच बरं ना. मग देवाने पांडुरंगाने विचारलं, तुकोबरा तुम्ही असं का मागता? देहाचा विसर पाडा. देहाचा विसर पडल्याने काय सुख आहे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात
तोच हा जीव सुख पावे माझा बरवी केशी राजा कडवाले. त्याला द्रुपद कशाला म्हणतात की जिथं सगळे चरण जोडली जातात त्याला द्रुपद असं म्हणतात. कोणतं? देहाचा विसर पडल्यानंतर जीवाला सुख मिळेल, बरोबर आहे. त्याच्याशिवाय सुख नाही. किती लोकांना सुख मिळालं? हात वर करा. मिळालं? कोण कोण सुखी? हात वर करा. वा वा. कधी सुख कमी पडणार नाही का? आज सुख आहे उद्या नाही. सुख मानण्यावर आहे. तुम्ही मानलं नाही तर मरेपर्यंत सुख मिळणार नाही. मनाला जर वाटलं तर बरं सांग, याच्या सोपं सांगतो. गादीवर झोपलेला चांगला का लादीवर झोपलेला चांगला? आपण कशावर झोपतो? अहो, झोपल्यानंतर आपल्या खाली गादी आहे का लादी आहे काय कळते का? कधी कळते? जाग आल्यावर कळते. त्याच्यामुळे गादीवर झोपला काय लादीवर झोपला काय सारखाच. विठ्ठल संसाराली या एक सुख आहे. येणे होय सर्व संसार सुखाचा. आता कोण कोण देवाला मानित नाही? हात वर करा. तुम्ही मानणार आहे म्हणून तर आले कीर्तनाला. तुम्हाला घरी गेल्यावर किंवा भेटतील. आम्ही काही देवाला मानित नाही आणि सप्ता बघता आम्हाला काही माहिती नाही, आहे की नाही. GOD, G फॉर जनरेशन, O फॉर ऑपरेशन and D फॉर डिसइंटिग्रेशन. सुपरनॅचरल पॉवर विच कंट्रोल्स एव्हरीथिंग, दॅट इज माय गॉड. विठोबा. समजलं? सगळ्यांच्या मध्ये जी शक्ती आहे, जगाचं नियंत्रण जे करते त्याला म्हणतात देव. आणि ती शक्ती निघून गेली की आपल्याला म्हणतात शव. काय म्हणतात? शव. मग शवाला कोणी घरात ठेवते का? अजूनपर्यंत एकच आपल्या जीवनात चांगलं झालं, ते फक्त कोणी सांगितलं तर बरोबर आहे. अजूनपर्यंत आपल्या जीवनात काय चांगलं झालं? बरं पटकन. बरं झालं बाई, CBDला बंगलो मिळाला, नाही का? चांगलं झालं. दुसरी म्हणेल बरं झालं बाई, फॉर्च्यून कार आणली 15 लाखाची माझ्या नवऱ्याने, बरं झालं. हे बरं झालं का? नाही. तिसरा म्हणेल माझ्या पोरीचं लगीन जमत नव्हतं, ते लंगलं आणि मोठ्या थाटात लग्न झालं, हे बरं झालं का? नाही म्हणा की. काय माणसाची सवयच असे. किती जरी प्रयत्न केले तरी समुद्राचं पाणी गोड होणार नाही. किती जरी प्रयत्न केले तरी सोन्याला सुगंध येणार. आणि किती सप्त्यातले कीर्तन ऐकले तरी आपल्यात बदल होणार नाही. पटकन बोलू गेले तुम्ही. किती कीर्तन ऐकले तरी बदल होणार. अरे वा वा. विठाला विठाला. त्याला म्हणतात जागरूक श्रोते. दया परमाताची झाड तेने सांडावे लिगाड, करुणे भजनाचे झाड नित्य नेम आदरे. विठाला सुखाचं कनेक्शन कशासाठी मला सांगा. अजूनपर्यंत एक काय चांगलं झालं सांगा बरं. काय चांगलं झालं आपल्या जीवनात? तुमच्या आणि माझ्या जीवनात, सर्वांच्या जीवनात एकच चांगलं झालं, ते म्हणजे अजूनपर्यंत आपल्याला चौघांनी उचललं नाही. खरं का खोटं?
जर उचलला असतं तर पोरीचं लगीन चांगलं का वाईट, गाडी घेतलेली चांगली का वाईट, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो काळाचे वारी, वाचले आलो येतावरी, वाचले आलो येतावरी, उरले ते हरी समर्पण, उरले ते हरी समर्पण, उरले हरी आजपर्यंत देवा जगण्याची संधी दिली, अशी संधी दे. आता सुखाचं कनेक्शन लावायचा. सुखाचं कनेक्शन आहे देहाशी. देह तादात्म्य असेल तर सुख मिळत नाही, म्हणून देहाचा विसर पाडी मज. त्याच्याबरोबर सुखाचं कनेक्शन आहे चित्ताशी, आणि चित्त जर व्यवस्थित नसेल तर सुख मिळत नाही. सुख हा चित्ताचा विषय आहे. म्हणून मागणी मागताना परिपूर्ण मागणी अशी मागितली, देहाचा विसर पाडू दे, तसं चित्तालाही तुझ्या पायापाशी ठेव. अभंगाच्या पुढच्या चरणावर ठाव देई चित्ता राखे पायापाशी, ठाव देई चित्ता राखे Oh
कशी मागणी परिपूर्ण आहे बघा. सुख पावण्यासाठी, जीव सुख पावण्यासाठी पहिलं द्याचा विसर पाडी, दुसरं ठाव देई चित्ता. म्हणजे चित्ताला पायाजवळ ठेवल्याशिवाय ते शांत राहणार नाही. आपलं चित्त कुठं कुठं जातं आपल्याला माहिती आहे. तरी असलं तरी चित्त आपल्या घरात असतं असं नाही. त्याच्यात सिरियल आता अशा झाल्या, काय सांगायचं. अशा सिरियल झाल्या का कोणाच्या घरात गेलं तर बुवाची सिरियल होऊन जाते. जर आम्ही सिरियल पाहताना कोणाच्या घरी गेलो तर ती बाई बघतच नाही आमच्याकडे, घरवाले बघतच नाही, सिरियल बघण्यात मग्न असतात. बसा का जा का उठा काही नाही, आहे की नाही. किती आपण विचित्र प्रकारे केले. आमचा शिवाजी राजा आणि संभाजी राजे. मला सांगा, संभाजी राजे आणि शिवाजी राजे होऊन गेले म्हणून तर सत्य होतात, नाही तर झाले असते का. आपण कुठेतरी पडलो असतो. विठ्ठला त्यांनी आपलं भविष्य जाणलं, पुढे यांचं काय होणार आहे. त्यांनी आपलं भविष्य जाणलं, मग आपण कमीत कमी इतिहास तरी जाणार. इतिहास पण ओळखत नाही. चला काय सांगतंय, कनेक्शन लावायचं. चित्ताला सुख मिळण्यासाठी आपल्याला सुखाची प्राप्ती, चित्ताला ठाव देवाच्या पायापाशी दिलं पाहिजे. काय आहे देवाच्या पायापाशी. तुम्ही आम्ही ज्याच्यासाठी नोकऱ्या करून राहिलो, सगळं काही करून राहिलेलं आहे, इलेक्शनला उभं राहिलेलं आहे, अजून घरादारा बांधत आहे, ते देवाच्या पायापाशी आहे. विठ्ठला तुझे पाये ठाई बहु पायी संताच्या, सुख वशे तुझे पायी मज ठेवी तर ये ठाई. देवासाठी संतासाठी. चला तिथंच असल्यामुळे ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित. सप्त्यापुरतं नाही, आहे की नाही. आपलं देवापाशी चित्त आहे, पण सप्त्यापुरतं किंवा काही ठराविक वारांपुरतं. सोमवारी असतं जास्त, मग गुरुवारी असतं जास्त, आणि रविवारी एकदम कमी होतं, नाही का. सगळे मुंबईचे आहेत रविवार साजरे करणारे. विठ्ठल कनेक्शन तुकाराम महाराज कसं, चित्ताला विक्षेप आणणारे कोण आहे, विकार. त्या विकारांना जर संपवलं तर चित्तात विक्षेप येणार नाही, नुसतं चित्त ते राहणार नाही. ते विकार कोणते कोणते आहेत त्यांचा माझा संबंध तोडावा पुढच्या जन्मात. Oh
चित्ताला विक्षेप करणारे कोण आहे? आस, भय, चिंता, लज्जा, काम आणि क्रोध यांना जर संबंध तोडला तर चित्त जागेवर बसेल आणि मला अखंड सुखाची प्राप्ती होईल आणि देहाचा विसर पडेल. आस माणसाला म्हणजे इच्छा, हे व्हावं ते व्हावं ही आस असते. आस जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख मिळणार नाही. भय संपत नाही तोपर्यंत सुख मिळणार नाही. सर्व प्रकारची भय पाटील, भोगे, रोग, भय, मृत्यू, रूपाला चौक बघून घ्या. चिंता संपत नाही तोपर्यंत सुख नाही. लज्जा संपत नाही तोपर्यंत सुख नाही. काम संपत नाही तोपर्यंत सुख नाही. क्रोध संपत नाही तोपर्यंत सुख नाही. म्हणून या सर्वांचा संबंध तोडावा तरीच हा जीव सुख पावे माझा विठोबा. सगळे काही टाळ्या वाजवीत नाही. हे बघा, इफ यू क्लॅप लाईक दिस लेवल ऑफ कोलेस्ट्रॉल विल बी मेंटेन ऑटोमॅटिकली. यू विल नॉट हॅव डायबिटीज, ब्लड प्रेशर, एनी हेल्थ प्रॉब्लेम ॲट ऑल. समजलं ना? घरी जाऊन विचार करा. हे जर असं वाजलं तर डायबिटीज, शुगर लेवल वाढत नाही. बीपी असला तर राहत नाही. पण घरी जाताना वाजवू नका म्हणजे झालं. रस्त्याने वाजवले तर म्हणतील बुवाने फार बिघडवले सगळे. 4 नंबरचे 6 नंबरचे कधीपासून झाले. रस्त्याने टाळ्या कोण वाजवतं? अशी वाजली पाहिजे, खन 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 खन. ही टाळी म्हणजे जा 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 आणि अशी म्हणजे या 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 अमेरिका आहे. हे म्हणतात आजार जा आणि हे म्हणतात या. यांच्याकडून जातात आणि असे वाजवतात, त्यांच्याकडे येतात. आता वाजवायचे ते वाजवा. जोरात आवाज निघाला पाहिजे, विठ्ठला कोणताच आजार नाही. अजून 5 वेळा वरती जाऊन खाली आलोय मी. 3 तुकडे जोडलेत पायाचे तरी पण मी उभा कीर्तनात. मला माहित आहे देव माझा पडू देणार नाही मला. आहे की नाही? का घाबरून राहिले गुडघ्यांना एवढे तिकडे? काही मोडत नाही कुठे. मोडलेला पाय उभा राहता येत नाही तरी पण राहिले उभा. मला माहित आहे कीर्तनात काही होणार नाही, गॅरंटी आहे मला. हा, संसारात मी असं 5 मिनिटे उभं राहू शकत नाही. 5 वेळा वर जाऊन खाली आलोय म्हणून एवढं तुम्हाला सांगताय की जाण्यामध्ये काय मजा आहे आणि इच्छेने जाण्यामध्ये काय मजा आहे. हे सगळं जमलं पाहिजे आपल्याला. इट इज पॉसिबल टू कंट्रोल द डेथ. यू कॅन एक्सटेंड और यू कॅन मिनिमाइज ऑल्सो. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर लाईफ. म्हणजे आपलं भविष्य आपण घडवू शकतो, आपण जोडू शकतो, तोडू शकतो, काही करू शकतो. परदेशामध्ये आज अमेरिकेमध्ये सर्व देशामध्ये रोगाकडून मंत्र म्हणून घेतले जातात आणि जसे जसे मंत्र म्हणतात तसे रोगाची दशा कमी होते. कॅन्सर साठी मंत्र आहे,
सांगू मंत्र. रोगान शेषान पंच दुष्टा दुष्टा तो कामान सकलान विष्टा त्वामाश्रितान विपन्न राणा त्वामाश्रितायाश्रयता प्रयंती. करुणासाठी सुद्धा मंत्र होता. देही सौभाग्य आरोग्यम देही मे परमं सुखम रूपम देही जयम देही यशो देही दिशो जय. हे मंत्र जर कोणी म्हणाल त्याला मरेपर्यंत एकही रोग होणार नाही. नाही म्हटले तर आपल्याला काय होईल काय सांगता येणार नाही. म्हणा म्हणा विठ्ठल विठ्ठल. टाळा टाळी लोपला नाद असं म्हणण्यापेक्षा कैसा महाराज बोलतो बोल कैसे महाराज बोल कैसा वाजवितो बोल मृदंगवाला वाजवितो बोल. है की नाही. खरंच मजा आहे बरं का. या आनंदासारखा आनंद तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीये. काय सांगितलं. आस भय चिंता लज्जा कामक्रोध हे लक्षात ठेवायचे. यांचा मुर्दा पाडायचा. यांचा संबंध ठेवायचा नाही. आणि जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत सुख मिळणार. आस आहे का भय आहे का चिंता आहे का लज्जा आहे का काम आहे का क्रोध आहे का हे सुखाची साधनं नाही. यांचा संबंध तोडावा. तुकोबा आहे देवाकडे पाहिले. देव म्हणतात अरे तुकोबा लोक एवढं मागतात तुम्ही काही मागत नाही का. याच्यापेक्षा अजून काहीतरी मागा की विठाला महाराज म्हणतात याच्यापेक्षा मला आणखी काही नको. पुढच्या चरणात Yeah.
मागणे ते एक हेची आहे आता, नाममुखी संत संग दे. एकच तुला मागतो, माझ्या मुखात नाम दे आणि संताची संगती दे. देवाकडे गेल्यावर काय मागायचं? मुखात नाम आणि देवाची संताची संगती. संताच्या संगतीने काय होईल आपल्याला माहित आहे. संताची संगती म्हणो मार्गगती, अकळावा श्रीपती येणे पंथे. संताच्या संगतीने जीवनाचा उद्धार होतो. दुर्जनाची संगती आहे, संसारिकाची संगती आहे, संताची संगती आणि देवाची संगती. दुर्जनाच्या संगतीने अधपतन होते, संसारिकाच्या संगतीने मरण प्राप्त होते, संताच्या संगतीने उद्धार होऊन देवाची प्राप्ती होते. देवाच्या संगतीने काहीच जगामध्ये उरलेलं राहत नाही. विठ्ठला संत संगती देवी चरण सेवा. माझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल, तुझं नामस्मरण होईल. तुकोबराय तुम्हाला नेमकं काय म्हणायचं ते सांगा. म्हटले मला एकच सांगायचंय तुम्हाला. काय सांगायचंय? माझ्याकडून जी भक्ती आहे ती वरभंगाची भक्ती मला नकोच आहे. अभंगाच्या शेवटच्या
घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. वरभंग केला तर सुख मिळणार नाही, वरभंग नसेल तरच हा माझा जीव सुख पावेल. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा श्री ज्ञानोबाराय सेवाभावी संस्था अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, सर्व मंडळाचे पदाधिकारी यांना धन्यवाद. गायक मंडळी सर्वांची नावं माहिती नाही, तुमच्या चरणी साष्टांग दंडवत. खूप चांगलं आमचे बळीराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, प्रकाशजी महाराज आमचे आहेत. त्याच्यानंतर सुंदर असे विद्यार्थी कुठे पारनेरचे आहे का, पारनेर संस्था अकोला वा, धन्यवाद तुम्हाला सर्वांना. त्याच्यानंतर आमचे दोन्ही मृदंगमणी, एक विठ्ठल महाराज, योगेश महाराज यांनाही धन्यवाद. तुमच्याशिवाय कीर्तन होत नाही वाजवल्याशिवाय. तुम्हालाही धन्यवाद, कारण तुम्ही अजून बघताय काय सांगताय महाराज, आहे की नाही. तर सर्वांवरती देवाची कृपा हो आणि आपल्या सर्वांचं आयुष्य 100 वर्षापर्यंत निरोगी जावं अशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून सेवेला विराम. जय विठ्ठल, जय जय